पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत चुकीची औषधं दिल्याने चौथीमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी दुर्दैवी खुशबू हिच्या मृत्यूनंतर तब्बल 2.5 महिन्यांनी शासनाने कारवाईचा बडगा उगारलाय। वरवणे आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि महिला अधीक्षिका यांच्यावर निलंबनाची कारवाई आदिवासी विकास विभागाने केली आहे। दरम्यान त्या 9 वर्षाच्या मुलीला चुकीची औषधं देणाऱ्या आरोग्य विभागाच्या डॉक्टरांवर शासन कारवाई कधी करणार असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला असून पोलिसांची कारवाई आकस्मिक मृत्यूच्या पुढे जाणार आहे की नाही असा सवाल देखील उपस्थित केलाय। पेण तालुक्यातील तांबडी गावातील आदिवासी 9 वर्षाची मुलगी तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत शिकत होती। या आश्रमशाळेत 16 डिसेंबर रोजी झालेल्या कुष्ठरोग निर्मूलन कुसुम या कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या हिवताप कुष्ठरोग निर्मूलन पथक यांनी चौथीमध्ये शिकणारी खुशबू नामदेव ठाकरे हिला कुष्ठरोगी ठरवले होते। त्यानंतर कुष्ठरोगावरील गोळ्या घेतल्यावर खुशबूच्या अंगावर फोड्या आल्या। त्याचप्रमाणे नंतर ताप आणि अंगाला सूज आल्याने पनवेल येथील MGM रुग्णालयात दाखल करावे लागले होते। तेथे उपचार सुरू करण्याआधी कुष्ठरोग निर्मूलन करण्याच्या गोळ्या बंद करण्यात आल्या। त्यानंतर उपचार घेत असताना खुशबू ठाकरे हिचा 22 जानेवारी रोजी मृत्यू झाला। 9 वर्षाच्या खुशबू हिला त्यापूर्वी कोणताही आजार नव्हता आणि तसे असताना खुशबूला कुष्ठरोगी ठरवून तिला गोळ्या देण्यात आल्या आणि त्याचा परिणाम तिच्या अंगावर फोड्या तसेच अंगावर सूज आल्याने चुकीचे निदान केल्याने खुशबूचा बळी गेलाय। या प्रकरणी पेण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, कर्जत येथील आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी आणि पेण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी आवाज उठवला होता। हे प्रकरण अर्थसंकल्पीय अधिवेशनात अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांनी उपस्थित केला। त्यावेळी आमदार ओगले यांनी खुशबू नामदेव ठाकरे हिच्या मृत्यू प्रकरणी आरोग्य विभाग तसेच आदिवासी विकास यांच्याकडून कारवाईची मागणी केली होती। अर्थसंकल्प अधिवेशन सुरू असतानाच पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजित गंगाराम पवार आणि आश्रमशाळेच्या महिला अधीक्षिका सुवर्णा वर्गणे यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबन केलंय। हा आदेश आदिवासी विकास विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे। त्यामुळे खुशबू ठाकरे हिचा मृत्यू हा शासनाच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचं सिद्ध झालंय। या प्रकरणात सदृढ मुलीला कुष्ठरोगी ठरवून चुकीचे निदान करून तिची औषधे देणाऱ्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार याकडे आता आदिवासी समाजाचे लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, वृत्त मराठी, पेण। लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।